ज्यांना आपण आवर्जून लक्ष भेटतो. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये अनिकेत मोकल, एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आणि ज्याची चर्चा रायगड क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक पाहायला मिळते असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. आज सम्राट बीट्स अँड ट्रान्सपोर्ट्स या नावाने हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. त्यामुळे या खेळाडूचा खेळ देखील तितकासा महत्वाचा राहील. साई गावाला बिलॉंग करणारा हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. समीर आवासकर आणि त्याच्या साथीला चला प्रतिनिधी एक येऊ द्यात. मी लक्ष भेदेन एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत यायला हवा. टीम अदिती आणि वरद 11 पेन कोळीवाडा. पहिला बॉल कमी गतीचा इथून पाहायला मिळाला. शरीराला ब्रश झालाय. थर्डमॅन तैनात करण्यात आलाय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. टार्गेट 78 धावसंख्येचा बनवल्या गेल्या तर 79 धावा ही सर्वाधिक उच्चांक धावसंख्या संघाच्या नावावरती नोंदवली जाऊ शकते. आर्य साकोसकरला आपण पाहतो तो मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला पेन कोळीवाडा. खरं तर पेन कोळीवाड्यामध्येच नगर परिषदेचं मैदान असंच म्हणावं लागेल. हा स्लोवर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कटरचा वापर. बाहेर निघाला चेंडू. चांगली गोलंदाजी. हातभर वळण घेणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळले जातात. अनिकेतची खासियत राहिली आहे. त्याच्याकडे हातभर वळण घेणारे चेंडू आहेत. फिजिकल नेहमी फिट वाटतो. एनर्जेटिक परफॉर्मन्स देतो. मोठमोठ्या संघांचे दार नेहमीच ठोठावताना बला मिळालाय. ग्रामीणच्या संघाचं क्रिकेट सातत्याने साई गावाचं नाव मोठं करण्याचा वज्र निर्धार त्याने केलेला आहे. असा खेळाडू. पुढचा बॉल ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. पूर्वार्धाचा खेळ जर का आपण पाहिला ना तर प्रतीक मोकलने डाव सावरला होता. अनिकेत मोकल आउट झाला आणि तदनंतर प्रतीकने डाव सावरला. त्याने बॅटिंग केली. 44 धावा 12 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून येत असताना मला मिळाला. सीएचे बांधव आहे. त्यामुळे याही गोष्टीचा अभिमान नेहमीच राहतो की सीएचे बांधव आमचा चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना मला मिळतो आहे. हा बॉल वाईड आहे. अभांतर धाव येत असताना मला मिळते. हाईट फॅक्टर पाहिला गेलाय. 2 बाउन्सर अलाउड आहेत. फिल्डिंग टीम DRS घेते. फिल्डिंग टीमने डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून करण्यात आला आहे. हाईट पाहिली जाणार. बॉल एक्झॅक्टली कुठून ट्रॅव्हल झाला होता. गेल्या 3 दिवसामध्ये साईश मात्रेने तिसऱ्या पंचांची भूमिकेला नेहमी न्याय दिलाय. आज राज घरत यांना आपण पाहत आहोत. हा वाईड बॉल वाईड होता आणि वाईडच दिला जाईल. आता DRS तुमच्याकडे नाही आहे. आदिलजी घरत काल त्यांना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि अनेक पारितोषिक त्यांच्यासाठी लगावण्यात आलेली पाहायला मिळाली होती. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. लांब मिळाली. संघाची धावसंख्या 9 बनलेली आहे. 9 ऑन दी बोर्ड आहेत. 78 पाठलाग. 9 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फुललेंचा चेंडू होता. ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने आला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होतोय. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. समीर आवासकर चांगल्या वेगाने धावतोय. गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्याच्याही पाठीशी आहे. चर्चेतील हेही नाव राहिलंय. क्रिकेट दर्जेदार खेळतो. जेन्युइन क्रिकेटर आहे. किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं सामन्याला विजयाच्या समीप कसं घेऊन जायचं, विजय कसा प्रस्थापित करायचा हे चांगलं ठाऊक आहे. षटकार ठोकत त्याने आवर्जून सांगितलं होतं राडा होणार, पोरं नाही ऐकणार. जिंकण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत आणि तोच वज्र निर्धार त्यांनी केलेला पाहायला मिळाला. फटकेबाजी चांगली केली आहे त्याने. अद्यापची डबल आलेल्या आहेत. 11 बनलेल्या आहेत विदाउट लॉस.
बॅटिंग करतोय संघ मैदानाच्या आतमध्ये पेन कोळीवाडा. यावेळेचा बॉल समोर खेळला, क्षेत्ररक्षक दूर, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, इन टू द गॅप, रन्स मी 4. हा आलाय चौकार. समोरच्या बाजूला आलेला डाऊन द ग्राउंड ओव्हर दी इनफिल्डला भेदत असताना एक चांगला चौकार बाला मिळालाय. डाऊन दी ग्राउंड एक चांगला स्ट्रोक चौकार आला. 15 धावा धावफलकावरती भेटलेल्या आहेत. 18 बॉलचा खेळ शेष राहिला आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही आवश्यकता 65 धावसंख्येची राहिली. ची गरज, चुकीची दुरुस्ती, 63ची आवश्यकता आहे. स्वप्निली म्हात्रे यांनाही आपण पाहत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये पेण मधून येत असताना खो खोची स्पर्धा नुकतीच यशस्वी पार पडली गेली. पेण मध्ये नगर अध्यक्षांच्या नावाने स्पर्धा पार पडली जात असताना मला मिळाली. पुढचा चेंडू यावेळेला फुलर लेनचा, पण जो मैदानाच्या आतमध्ये चिमुकलाय, थोडीशी ताकीद द्या त्याला. दुसरे षटक प्रगतीपदावरती बाला मिळते, जिथे गोलंदाजी मार्क वरती प्रतीक मोकल दाखल झालेला बाला मिळतोय. हे षटक महत्वाचं राहील, कारण पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, 63 बनवायचे आहेत. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दिशाहीन, अवांतर धाव, उसळी, वेग इथे मात्र बाला मिळाला आणि त्याच कारणास्तव दिशा कुठेतरी भरकटलेली बाला मिळते आहे. अवांतर धाव येत असताना बाला मिळत आहे. पेण तालुक्यामध्ये अंडरम क्रिकेट ही मोठ्या प्रमाणावरती खेळलं जातं. नुकतंच आपण आठवडाभरापूर्वीच मला वाटतं की खो खोची ही स्पर्धा पार पडली जात असताना मला मिळाली. क्रिकेट चांगलं आहे पेण तालुक्यामध्ये, लेदर बॉल चांगलं आहे, टेनिस बॉल चांगलं खेळलं जातं. पूर्व भाग इथे क्रिकेट आपण नेहमी पाहतो. हा बॉल फुलर लेनचा बाला मिळाला, सिंगलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याची नामी संधी होती, ही अपॉर्च्युनिटी मिस केली आहे. प्रतीक मोकलने 2 मोकल मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला अनिकेत आणि प्रतीक. एक जर का स्वस्तात बाद झाला ना, दुसरा डाव सावरतो आणि त्यामुळे की काय हे दोघे एकत्रित येतात ना, त्यावेळेला आपण म्हणतो की ज्या काही रक्तरंजितपणा जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, गोलंदाजांच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक ते खेळतात, जणू काही आग लावतात आणि अग्नी फूल बनवतात मैदानाला. मैदानाच्या आतमध्ये दमदार खेळ साकारण्यासाठी जाणले जातात. आज दोघे एकत्रित आहेत. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर फारसा दुरून जाणारा राहिलाय. पंच संदीपजी पाटील सर एक्सरसाइज करत असताना मला मिळाल्यात. एक्स्ट्राची रन्स इथून येत असताना मला मिळते आहे. अवांतर धाव, अतिरिक्तच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये आणखीन भर. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 2 बाउन्सर अलाउड आहेत. पावसाळ्यात रबरबॉल क्रिकेटमध्ये 2 बाउन्सर अलाउड आहेत. काल गोलंदाजी तन्मयची बाला मिळाली होती. काय धारदार गोलंदाजी आपण पाहिली. येणारा आगामी कालावधी त्याचाच आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, मॅसिव्ह षटकार. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला. बॉल चॉईस नाही आहे समीर, बॉल पहिला चॉईस आहे, तदनंतर दिला गेलेला चेंडू तोच तुम्हाला वापरायचा आहे. रोहमजी भोपी साहेब यांचं आगमन होत असताना मला मिळतं. बारदोळीचे आपले हार्दिक स्वागत. या विनंती असेल आपल्याला व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. रोहनजी भोपी यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सचिन स्मृती चषक 2026 जासई. आणखीन एक चेंडू वेगाने पाहायला मिळाला. फुलर लेनचा होता, ऑन साईडला केलाय. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्ट्राईक
स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे घडलाय तरी काय, रनआउटच्या स्वरूपामध्ये आर्यला परतावा लागणार आहे माघारी, तो झाला आउट. नवीन बॅटर आशिष कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. पाना विपुल सर, रोशन सर की पावसाळी क्रिकेटमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 24 आहेत. विजयासाठी अजूनही चोपडण्याची आवश्यकता आहे. 24 बनलेली आहेत. पावसाळी क्रिकेटमध्ये बॅटरने बॅट घेऊन जायलाच हवी आतमध्ये असा काही नियम नाही, ड्रेस कोडचा नियम नाही आहे. आशिष कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, नॉन स्ट्रायकर एंडला. यावेळेचा लोअर फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. पंच पाहायचंय का DRS? नाही, षटकार आहे. नो बॉल, त्यावरती षटकार. संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती बनलेली पाहायला मिळते. 31 बनलेल्या आहेत. विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली 67 ची. 47 ची गरज होती. यावेळेचा बॉल फ्री हिट डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. किती बी समोर येऊ द्यात, त्यांना एकटा बास. एकटा लढतोय समीर आणि तो ठोकतोय षटकार. फलकावरती रन्स वेगाने येतात. विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली 41 ची गरज. अजूनही या सामन्यामध्ये 41 ची आवश्यकता आहे. सामना बनवलाय, एकटा लढतोय. वाडा कोणाचाही असू द्यात, राडा केवळ आम्हीच करणार. मैदानावरती समीरने राडाच करायला घेतलाय. तुटून पडलाय तो गोलंदाजांवरती. मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. पुढचा बॉल. यावेळेला फुलर लेनचा ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलने स्ट्राईक स्वतःकडे टेबल समीर. जिथे एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्या त्या 38. येणारे चेंडू राहिले 12 बॉलमध्ये 40 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 40 ची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 38 बनलेल्या आहेत. 12 मध्ये अजूनही 40 बनवायच्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. आयोजकांनी डीजेला ताकीद देऊन ठेवली आज आणि उद्या केवळ पांज्याचं हे गीत वाजायलाच हवं दिवसभरामधून. कारण तन्मय ठाकूरचं सर्वाधिक आवडतं गीत आहे. काल त्याचं ते गीत वाजलं आणि त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. त्याचं आवडतं गीत आहे ते. परंतु मी पांज्याचा या गीतामध्ये एक वेगळी एनर्जी आहे. सामन्याला सुरुवात होईल. 12 बॉल 38 बनलेल्या आहेत. 12 बॉलमध्ये अजूनही 40 ची आवश्यकता आहे. आता गोलंदाजीमध्ये गोलंदाज आल्यानंतर खूप काय घडताना पाहायला मिळालं. बॅटर म्हणाला नाही, त्याच्या चेहऱ्यावरचा तो मास्क काढायलाच लावा. मध्यंतरी प्रो कबड्डीमध्ये आपण पाहिलं होतं, एक खेळाडू असाच पाहायला मिळायचा, तो मास्क लावून खेळताना पाहायला मिळायचा. काही खेळाडूंचा हा वेगळा कल राहतो.
नेक्स्ट मॅच मध्ये तिथे तुम्ही पाहाल एका बाजूला संघ खेळत असताना नांदगाव पाहायला मिळणार आणि त्याच्या अगेन्स्ट सावळे. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत ते 38. 12 बॉल 40 ची आवश्यकता. पहिला बॉल स्विचित केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी बॉलने मारली आहे बाजी. रनस्मिता 4. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. चौकार आला पहिल्याच बॉलवरती. गोलंदाज निखिल मोकलचं स्वागत झालंय. तिसरा मोकल आला आणि तिसऱ्या मोकलवरतीही हल्ले चढवले गेलेत. अनिकेत मोकल, प्रतीक मोकल, आता गोलंदाजी मार्क मध्ये निखिल मोकल आला आणि त्याच्यावरती हल्ले. चौकार पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 4 ने बदारती आहे. 42 बनल्यात. 36 ची गरज अजूनही राहिली या सामन्यामध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला. षटकार. लांब लचक फटका. समीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ज्या रीतीने प्रतीक मुकलने बॅटिंग केली गोलंदाजांवरती तुटून पडला आणि समीर अवास्कर ज्या रीतीने बॅटिंग करतो ना त्याने जणू काय सांगितलंय आपल्या संघातील गोलंदाजांना की सबका बदला लेगा तेरा समीर. आणि दर्जेदार बॅटिंग तो साकारतोय. षटकार आला. संघाची धावसंख्या तब्बल 48. 48 ऑन दी बोर्ड. अकरा बॉल 41 धावा. समीर बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सद्य परिस्थितीमध्ये त्याचा खेळ पाहायला मिळालाय. ज्या रीतीने तो साकारत असताना पाहायला मिळतोय. 41 नॉट आउट. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल निश्चित दुहेरीचा प्रयत्न होईल. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसरी घेणार नाही समीर. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. कारण आपण पाहिलं ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली आहे. 4 बॉल केवळ आर्याने फेस केले होते तेव्हा 2 धावा त्याने मिळवल्या आणि नंतर या संघासाठी सर्वाधिक जास्त कॉन्ट्रीब्युशन हे समीर अवास्कर जर राहिलेलं आहे. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. एकंदरीत 50. 50 रन्स कंप्लीट झाले. विजयासाठी येणारे बॉल राहिले. इथून पुढे 9 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि 28 धावा. या मैदानावरती एका षटकामध्ये 41 बनताना पाहायला मिळाला. एका षटकामध्ये 37 बनल्या. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. समीरसाठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद. 37 धावा त्या गोलंदाजाने दिल्या ना ज्याचा इकॉनॉमिक रेट हा 5 होता. 5 पेक्षा जास्तीच्या धावा त्याने 3 मॅच मध्ये दिल्या नाही. त्या गोलंदाजाने 37 धावा दिलेल्या आपण पाहिल्या कालच्या सायंकाळची शुभची मॅच. आणि अर्थात आपण सर्वाधिक मोठा विक्रम घडताना पाहायला मिळाला. ज्या गोलंदाजाने शेवटच्या सामन्याच्या आधीच्या मॅच मध्ये केवळ 1 धावाचं षटक टाकलं होतं. यावेळेचा बॉल कॉट बँड विकेट. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट निखिल मोकलने मिळवली आहे. फलंदाज बाद.